रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची आज चौकशी झाली। निमित्त होतं अशोक खरात सोबतचे आर्थिक संबंध। अशोक खरातची समता पतसंस्थेत जवळपास 101 खाती आहेत। म्हणजे अशोक खरातनी विविध लोकांच्या नावावर ही खाती उघडलेली आहेत, पण या सगळ्या खात्यांमध्ये अशोक खरात हा नॉमिनी आहे। त्यामुळे या खात्यांची सध्या चौकशी केली जाते आणि त्या अनुषंगाने ही चौकशी झाली। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचे चिरंजीव तन्मय चाकणकर यांची तब्बल 6 तास चौकशी झाली। या 6 तासांच्या चौकशीमध्ये नेमका काय तपशील बाहेर आला ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याच तपशिलावरून त्याच माहितीवरून रुपाली चाकणकरांचे अशोक खरात सोबत खरंच आर्थिक संबंध होते का हे सिद्ध होणार आहे। आपण पाहूयात। 100 खात्यांचं गौड बंगाल, अशोक खरातचा नॉमिनीचा खेळ, प्रतिभा चाकणकरांची चौकशी सुरू। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी पोहोचल्या। खरातच्या समता पतसंस्थेतल्या संशयास्पद कोट्यावधींच्या व्यवहार प्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती। प्रतिभा चाकणकरांची 6 तास चौकशी झाली। त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा तन्मय याचीही चौकशी झाली। ही चौकशी कशा संदर्भात झाली ते आधी पहा। या समता पतसंस्थेत खरातशी संबंधित 100 संशयास्पद खाती सापडली आहेत। ही 100 खाती वेगवेगळ्या नावानं उघडण्यात आली। ज्या 100 खात्यांमध्ये नॉमिनी एकच, तो म्हणजे अशोक खरात। यातील 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे आहेत। या 4ही खात्यांवर एकूण 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे। रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे संबंध असल्याचे अनेक फोटो समोर आले होते। आता त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरांचाही अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध असल्याचं समोर आलंय। त्या प्रकरणातून ही चौकशी सुरू झाली आहे। चाकणकर हे नाव आता मला कळालं। पोलिसांनी जेव्हा विचारलं त्यावेळेस आम्हाला कळालं की चाकणकर या नावाचे खाते आमच्याकडे उघडले गेलेले आहेत। चाकणकर शेकडो असू शकतात महाराष्ट्रामध्ये। त्या रुपाली चाकणकरांच्याच बहीण होत्या हे आम्हालाही काही माहीत नव्हतं। आणि कोणत्याही खातेदाराची, कोणत्याही ठेवीदाराचे नावं आम्ही कधीही एक्सपोज करीत नाही। किंबहुना आमच्या संचालक मंडळासमोर सुद्धा खातेदारांचे, ठेवीदारांचे नाव अजिबात येत नाही। त्या ठेवीदारांची गोपनीयतेचा भंग आम्ही करत नाही। अनेक ठेवीदार असे येतात, मुलगा खातं उघडतो, तो म्हणतो माझ्या बापाला नाही कळालं पाहिजे। बायको खाती उघडती, ती म्हणते माझ्या नवऱ्याला नाही कळालं पाहिजे। तर ही गोपनीयता आम्ही पाळतो। त्याच्यावर कोणत्याही खातेदाराचं खातं उघडताना ते नाव आमच्या समोर येत नाही आणि आम्ही त्याची शहानिशा सुद्धा करत नाही। आज कॅबिनेट आहे। माननीय मुख्यमंत्री मुंबईतच आहेत कॅबिनेटसाठी। मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्रीच ह्याच्यावर योग्य ते उत्तर देऊ शकतील। आणि अजून इन्क्वायरी चालली आहे, त्याच्यामुळे कुणाच्या एका व्यक्तीचं नाव घेणं संयुक्तिक राहणार नाही। इन्क्वायरी जशी जशी पुढे जाईल त्याच्यातून खरंच कळेल कोण त्याच्यात होतं आणि कोण नव्हतं। खरात भक्तांच्या कागदपत्रांचा म्हणजे आधार आणि पॅन कार्डचा वापर करून खाती उघडायचा। त्यामुळे प्रतिभा चाकणकर यांनी स्वतः खातं उघडलं होतं की त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर झाला? प्रतिभा चाकणकर यांच्या खात्यातल्या या पैशांचा स्रोत काय? हे पैसे खरातच्या सावकारी व्यवसायाशी संबंधित आहेत का? या व्यवहारांमागे खरातचा नेमका हेतू काय होता? असे प्रश्न प्रतिभा चाकणकरांना चौकशी दरम्यान विचारण्यात आले। चौकशी दरम्यान प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर या दोघांनीही खरातशी संबंध असल्याचं नाकारलंय। मात्र मग प्रतिभा चाकणकरांच्या खात्यामध्ये अशोक खरात नॉमिनी कसा, हा प्रश्न कायम आहे। जे खातं आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात पोलीस। अशोक खरातचे संबंध उघड झाल्यानंतर रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। आता त्यांच्या सख्या बहिणीची पोलीस चौकशी सुरू झाली आहे। मात्र रुपाली चाकणकरांची चौकशी करण्याऐवजी त्यांना वाचवण्यासाठी चाकणकरांच्या बहिणीचं नाव पुढे केलं जात आहे, असाही आरोप होतोय। उलट आता ज्या रुपाली चाकणकरांची बहीण आहे प्रतिभा चाकणकर, त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। तर हे सगळं म्हणजे एकाला झाकायचं, दुसऱ्याला पुढे करायचं आणि सगळ्यांनाच नंतर सुरक्षित ठेवायचे अशा दृष्टीने काही चाललंय की काय, की अचानकपणे आता प्रतिभा चाकणकरांना पुढे आणलेलं आहे आणि रुपाली चाकणकरांच्या बाबतची चर्चा कमी झालेली आहे।
मग त्यांना वाचवण्यासाठी यांना पुढे आणले की काय, अशा प्रकारचे पण लोकांमध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत. समता पतसंस्थेच्या 35 खातेदारांच्या 64 खात्यांची चौकशी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. खराच्या खात्यांसंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 33 खातेदारांचे जबाब नोंदवलेत. मात्र चाकणकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या या खात्यांमधील मोठी रक्कम पाहता प्रतिभा चाकणकर यांचा जबाब या संपूर्ण तपासातला महत्त्वाचा दुवा मानला जातोय. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येईल, त्या आधारावर पुढची कारवाई करता येईल असा अंदाज आहे. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी.